जय गुरुदेव. ध्यानमूलं गुरुर्मूर्ती, पूजामूलं गुरुर्पदं, मंत्रमूलं गुरुर्वाक्यं, मोक्षमूलं गुरुर्कृपा. अज्ञानाच्या अंधकारातून जीवाला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सोडवणारे सद्गुरु अज्ञान त्रिगुण अंधकार ज्ञानांजन लावून केला दूर, ज्ञान चक्षु प्रकाशिला निरंतर, तया श्री गुरुशी नमो नमो. जे अज्ञानाचा सतरज तम त्रिगुण रूपी अज्ञानाचा अंधकार आपलं बोध रूपी अंजन लावून शिष्याला स्वरूपाचा बोध देतात आणि त्याचा ज्ञान चक्षु, त्याचं तिसरं नेत्र उघडतात. अशा सद्गुरुनाथाला माऊली नमस्कार करतात. आणि साधू संत ज्या वाटेने गेले, साधू संतांनी जो मार्ग दाखवला, त्याच मार्गानं आपल्याला जायचं आहे. सांडूनी सकळ गेलो याच वाटे, तर सद्गुरु वाचुनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी, आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. आपल्यालाही बंधनातून सुटायचं असेल तर सद्गुरूला शरण जावे लागेल. याकरिता आपण सद्गुरुनाथाचं मानस पूजन करायचं आहे. मानस पूजेमध्ये सद्गुरुनाथाचं दर्शन, सद्गुरुनाथाच्या चरणाचं पूजन आणि सद्गुरुनाथाच्या मुखातून शिवयोग शास्त्र श्रवण करायचं आहे. आपण सर्वांनी मानस पूजेसाठी सुख आसनामध्ये बसायचं आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. दोन हात गुडघ्यावर ठेवायचे आहेत आणि तळ हात आकाशाकडे करायचे आहेत. पहिलं बोट अंगठ्याला लावायचं आहे आणि 3 बोट खाली सोडायचे आहेत. मध्यमा अनामिका करंगळी आणि चिन्ह मुद्रा धारण करून डोळे मिटून घ्यायचे आहेत आणि मानसिक पूजेला सुरुवात करायची आहे. आपण पहाटे ही ज्ञान पहाट आहे, ही ब्रह्म मुहूर्त आहे, ही गुरु पहाट आहे. पहाटे उठून शिवपाठ, शिवचिंतनानं वाणी पवित्र झालेली आहे. इष्टलिंग पूजेनं देह पवित्र झालेला आहे आणि गुरु मंत्राचा जप करून मन पवित्र झालेला आहे. काया वाचा मन त्रिकरण शुद्धी झालेली आहे. हा त्रिकरण शुद्धी झालेला देह घेऊन आम्ही गुरु माऊलीच्या दर्शनासाठी वीरमठ राजूर येथे अंतर्बाह्य सुचिरभूत होऊन आलेलो आहोत. मठामध्ये प्रवेश करताच पहिलं पाऊल टाकल्याबरोबर मठातील दिव्यतेचा, परम शांतीचा, परम आनंदाचा अनुभव आपल्याला येत आहे. आपल्या सर्व चिंता दुःख दूर झालेला आहे आणि हृदयामध्ये अगाध शांतीची अनुभूती येत आहे. गुरु मडिवाळ शिवाचार्य अप्पाच्या पदस्पर्शानं पुनीत झालेली राष्ट्रसंत सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य अप्पाजींच्या
वास्तव्यानं पावन झालेली भूमी आम्हाला आनंद देत आहे. आम्ही मठामध्ये गेलेलो आहोत. मठातील नळाची तुटी चालू करून हात पाय मुख स्वच्छ धुतलेले आहे. मठामधील विभूती कपाळावर धारण केलेली आहे. विभूतीच्या बाजूला माऊलीची पादुका ठेवलेल्या आहेत. त्या पादुकाचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे. आणि पायऱ्या चढून वर जाण्यापूर्वी तिथे एक बेलाचं वृक्ष आहे. त्या बेलाच्या वृक्षाची पाच त्या प्रपंचाचा संहार करण्यासाठी पाच आम्ही बिल्वदळ तोडत आहोत. शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः. प्रत्येक बिल्वपत्र तोडताना, बिल्वदळ तोडताना शिवाय नमः मुखाना नाम घेत आहोत. मुखी शिवनाम अंतरी प्रेम, धरुणी दृढ नेम. आम्ही गुरुदर्शनासाठी वरल्या मजल्यावर प्रत्येक पायरी चढताना शिवाय नमः म्हणत वर आलेलो आहोत. वर आल्यावर त्या झोपाळ्यामध्ये परमपूज्य गुरु माऊली बसलेले आहेत. माऊलीने कपाळावर सुंदर त्रिपुंड विभूती कुमकुम लावलेला आहे. चेहऱ्यावर दिव्य आनंद आहे, प्रसन्नता आहे आणि प्रसन्न वदनानं स्मित हास्य करत माऊलीनं आमचं स्वागत केलेलं आहे. माऊलीचं ते रूप पाहून आम्हालाही आनंद झालेला आहे. माऊलीनं पांढरा शुभ्र शर्ट परिधान केलेला आहे, पांढरी धोती परिधान केलेली आहे. माऊलीचे चरण चांदीच्या पाट्यावर ठेवलेले आहेत. परमपूज्य आप्पासाठी आम्ही आपल्या हातानं पुष्पमाळ ओवलेली आहे. सुगंधित फुलाची माळ ओवताना एक फुल ओवताना शिवाय नमः. नमः म्हणजे मी नाही, शिवाय म्हणजे शिवा, सर्व काही तुझं आहे. फूल ओवणाराही तूच आहेस, दोराही तूच आहेस, सुईही तूच आहेस, फूल ही तूच आहेस आणि ज्याच्यासाठी माळ आम्ही बनवत आहोत तेही तूच आहेस. अशा अद्वैत भावानं आम्ही ती फुलाची माळ ओवलेली आहे आणि ती माळ आम्ही अप्पाच्या गळ्यात घालत आहोत. अप्पा आशीर्वाद रूपानं तीच माळ आमच्या गळ्यात घालत आहेत. आम्ही अप्पाच्या दंडावर मनगटावर सुगंधित फुलाची माळ बांधत आहोत. आता आम्ही माऊलीच्या चरणाजवळ बसलेले आहोत. माऊलीच्या चरणी बसून आमचा डावा हात अप्पाच्या चरणाखाली ठेवलेला आहे आणि अभिषेकाचं ताट चरणाखाली ठेवलेलं आहे. उजव्या हातात पवित्र जलानं भरलेला कुंभ आहे आणि आम्ही सर्वजण माऊलीच्या चरणाचा अभिषेक करत आहोत. शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः. या दिव्य नामानं आम्ही माऊलीच्या चरणाचा अभिषेक केलेला आहे. पांढऱ्या शुभ्र धुतलेल्या वस्त्रानं उपरण्यानं अप्पाचे चरण अलगद हळूवार पुसून घेतलेले आहेत. पवित्र विभूती अप्पाच्या दोन्ही चरणाला आम्ही लावलेली आहे आणि तीच विभूती आम्ही कपाळावर धारण केलेली आहे. माऊलीच्या चरणीचं तीर्थ आम्ही घेतलेलं आहे. ते तीर्थ घेऊन आमच्या शरीरातले सर्व रोग दूर झालेले आहेत. आमचं शरीर निरोगी कंचन काया झालेलं आहे आणि
त्या तीर्थानं अंतरंगातले षड विकार नाहीसे झाले आहेत, मनातील राग द्वेष निघून गेलेले आहेत आणि ते ज्ञान तीर्थानं आमचे अंतरंग बहिरंग शुद्ध झालेलं आहे. आम्ही अप्पाच्या चरणाला अंगठ्याला हळदी कुंकुम लावत आहोत आणि एक एक बिल्वदळ चरणावर शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः म्हणत बिल्वदळ वाहिलेलं आहे. अप्पांची आरती केलेली आहे आणि साष्टांग दंडवत घातलेला आहे. अप्पा, मी माझा देह, माझं मन, माझी वाणी, माझा प्राण, सर्व काही माझं मी पण माझे पण तुमच्या चरणी समर्पित केले आहे. अप्पा, मी तुमचा आहे. या भावनेतून आम्ही सर्व अप्पाच्या चरणाभोवती बसलेलो आहोत आणि अप्पाला विनंती करत आहोत. अप्पा, सुख शोधता शोधता आम्ही 40 वर्षाचे झालो, 50 वर्षाचे झालो, 60 वर्षाचे झालो, पण सुख दुःखाचा लपंडाव संपलेला नाही. आम्हाला शाश्वत सुख मिळालं नाही, परमानंदाची प्राप्ती झाली नाही, पूर्ण तृप्ती मिळाली नाही. आणखीन काहीतरी हवे आहे, आणखीन काहीतरी हवे आहे असं म्हणून आम्ही धावत आहोत. आमच्या परम शांतीचा, अक्षय सुखाचा बोध देणारा शिवयोग तुम्ही आम्हाला सांगावा अशी तुमच्या चरणी आम्ही प्रार्थना करत आहोत. त्यावेळेस त्या परम दयाळू माऊलीनं प्रसन्न वदनानं स्मित हास्य करत आमच्या विनंतीचा स्वीकार केला आणि ते जीवाला शिव करणार शिवयोग शास्त्र आम्हाला सांगू लागलेले आहेत. आणि आपण सर्वजण मनाचे कान करून ते शिवयोग शास्त्र अप्पाच्या चरणाजवळ बसून गुरुमुखानं श्रवण करत आहोत. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि. अज्ञानतिमिर अंधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. आपण शिवयोग शास्त्र या ग्रंथातील प्रस्तावना पाहत आहोत. या प्रस्तावनेमध्ये आपण शिवाचं स्वरूप पाहिलं. शिवच आत्मशक्तीच्या विकासानं 36 तत्वाद्वारे विश्वरूपामध्ये विकसित झाला. जसं एखाद्या वडाच्या बीजामध्ये संपूर्ण विश्व त्याच खोड, फांद्या, पाने, फुले, फळ सुप्त अवस्थेत असतं, तसं हे विश्व शिवामध्ये सुप्त अवस्थेत असतं. हे आपण विश्व प्रकरणात पाहिलं. आणि या पिंडात आणि ब्रह्मांडात एकच चैतन्य आहे, ते म्हणजे शिव. शिव म्हणजे आमचा आत्मा. हे आपण पाहिलं. मग आपणच शिव आहोत, तर आपण देवाला शोधत आहोत. काशीला जात आहोत, रामेश्वरला जात आहोत, बद्रीनाथला जात आहोत, केदारनाथला जात आहोत, 4 धामच्या यात्रा करत आहोत आणि त्या देवाला शोधत आहोत. मग जो देव अंतर्या वसलेला आहे तो आम्हाला का दिसत नाही? तर याचं कारण सांगतात माया. जीव शिव भेदे माया कल्पित.
पुढं काय सांगतात? जीव शिव भेदे माया कल्पित. चरण पूर्ण करता येईल कुणाला? बोला. जीव शिव भेदे माया कल्पित शोधी त्वरित निज ठाय. हा, जीव शिव भेदे माया कल्पित. ही माया जिच्यामध्ये स्वार्थ शिरलेला आहे, ती माया जीवाचा आणि शिवामध्ये भेद करते. मी आणते, मीच्या विरुद्ध तू आणते, माझं आणते आणि तुझं आणते आणि देवाला आपल्यापासून लांब नेते. मग संत काय म्हणतात? शोधी त्वरित. संतांनी काय सांगितलं? काशीला जा, त्या जीवशिवाला शोधायला, रामेश्वरला जा, बद्रीनाथला जा, केदारनाथला जा म्हणले का? कुठं जायला सांगितलं संतांना? बोला. जय गुरुदेव. आप्पाच्या चरणापाशी. जय गुरुदेव. शोधी त्वरित निज ठाय. ते चरण आपल्या हृदयात आहेत अप्पाचे. अप्पाचे चरण कुठं आहेत? आपल्या हृदयात आहेत. शोधी त्वरित निज ठाय. तू अंतरात जा, शांत हो, विचार कर, मी कोण आहे, हे विश्व कोण आहे. शोधी त्वरित, तत्काळ कामाला लाग. शोध घे, मी कोण आहे याचा शोध घे. त्यावेळेस तुला कळल, हे शरीर, शरीरापेक्षा मी वेगळा आहे. माझं संपूर्ण अंग दुखत आहे. म्हणताना अंग म्हणजे तुम्ही का? अंग वेगळं आणि तुम्ही वेगळं. ते तसं बोलायचे नव्हते हो. माझ्या मनाला दुःख झालं. मन म्हणजे तुमच्यापेक्षा वेगळं. तुम्ही शरीराला जाणणारे, मनाला जाणणारे. प्राण, माझा जीव गुदमरत होता, मला श्वास घेता येत नाही, असं म्हणताना तुम्ही प्राणापेक्षा वेगळे असता. माझी बुद्धी चालली नाही हो, काय करावं? त्यावेळेस तुम्ही बुद्धीपेक्षा वेगळं असता. शोधी त्वरित निज ठाय. शरीराकडून मनाकडे या, मनाकडून बुद्धीकडे या, बुद्धीकडून प्राणाकडे या. आणि या सर्वांना जो प्रकाशित करतो, तो शिव तुम्ही आहात. याचा शोध घ्या. जीव शिव, शिव जीव भेदे माया कल्पित. शोधी त्वरित निज ठाय. येथे म्हणतात पराहंता रूप. पराहंता रूप, शुद्धत्वाची उत्पत्ती परामायेपासून, तर प्राकृत अहंतेची उत्पत्ती अपरामायेपासून होते. ही वीर सेवांची मायेची संकल्पना दिसून येते. परहंता रूप शुद्ध द्वा. शुद्ध अध्वा कोणता आहे? कुणाला सांगता येईल शुद्ध अध्वा? शुद्ध अध्वा, शुद्ध मार्ग कोणते? बोला. ओम नमः शिवाय अप्पाजी. जय गुरुदेव. सच्चिदानंद शुद्धात्मा. बरोबर आहे, पण शुद्ध अध्वाचे 5 मार्ग सांगितलेले आहेत, जी शिवाची आध्यात्मिक सृष्टी आहे. ओम नमः शिवाय अप्पा. शुद्ध जय द्वा गुरुदेव. म्हणजे शुद्ध तत्व, शिव, शक्ती, सदाशिव, ईश्वर आणि शुद्ध विद्या. शुद्ध द्वा. आवाज येत नाहीये. जय गुरुदेव. जय गुरुदेव. ही शुद्ध, ही परामाया मला शिकवते शुद्ध विद्या. तू आणि विश्व वेगळे नाहीस, तूच विश्वरूपान नटलेला परमात्मा आहेस, ही शुद्ध विद्या मला शिकवते. लोकांना बस दिलं नसतं.
ही शुद्ध विद्या आम्हाला काय शिकवते? जीव आणि शिव वेगळे नाही, शिव आणि विश्व वेगळे नाही. म्हणजे आमचा आत्माच विश्वरूपानं नटला आहे. त्याच्यावरचं तत्व आहे ईश्वर तत्व. त्या विश्वाचं नियमन आणि नियंत्रण करणारी शक्ती म्हणजे ईश्वर तत्व आहे. ते कोण आहे? ते मीच आहे. या विश्वामध्ये माझं स्वरूप प्रकट व्हावा हा संकल्प करणार तत्व कोणतं आहे? बोला. या विश्वामध्ये माझं स्वरूप प्रकट व्हावं हे सांगणार तत्व कोणतं आहे? सदाशिव. सदाशिव तत्व. ओम नमोजी सदाशिवा, सर्व देवाची या देवा, नाम तुझे महादेवा. हे सदाशिव तत्व मीच आहे. आणि माझी आनंद घेण्याची लहर आली, मला काहीतरी करण्याची लहर आली आनंद घेण्यासाठी, ते माझं तत्व कोणतं आहे? ओम नमः शिवाय, शिवशक्ती. शक्ती तत्व आहे ते, शक्ती तत्व. आणि इच्छा रहित, शुद्ध, शांत, संकल्प विकल्प रहित, परम शांती, परम आनंद, परम ज्ञान, ते तत्व कोणतं आहे? शिवतत्व. शिव तत्व. आम्ही कोण आहोत? आम्ही कोण आहोत? बोला. शिवाची लेकरे. आम्ही शिव स्वरूपच आहोत, आम्हीच शिव आहोत. ते शुद्ध चैतन्य म्हणजे आम्हीच आहोत. पण पुढचे सांगतात, प्राकृत अहंतेची उत्पत्ती अपरामायेपासून. ही अपरामाया कोणत्या तत्वापासून चालू झाली? कुणाला सांगता येईल? अपरामाया. ओम नमः शिवाय. शुद्धाशुद्ध तत्वापासून, अधोमायेपासून. आधो माया हे 6वं तत्व आहे. ही शुद्ध माया आधो माया का झाली? कशामुळे झाली? जय गुरुदेव. स्वार्थामुळे. स्वार्थामुळे झाली. आणि या स्वार्थ शिरल्यामुळे ही कुणाला घेऊन आली? अहंकाराला. अधोमायेला. अधोमाया. अधोमाया एकटी येत नाही, कुणाला घेऊन आली? अहंकाराला. अहंकार तर आलाच, पण बंधनाचे कारण जीवाला लहान करणारे कोणते? हा, पंचकंचुकाला घेऊन आली. कोणकोणते पंचकंचुक? बोला. कला, विद्या, कला कंचुक, विद्या कंचुक, राग, नंतर काल, नियती. नियती. या 5 तत्वानं मर्यादित केली त्याचं शिव स्वरूप. मी शिव आहे इथं विसर पडला, स्वार्थ शिरला, मी या देहापुरता मर्यादित आहे. मी सर्व करता कसे असेल? मी अल्प करता, माझ्या 2 हातानं किती काम करणार? सर्व विश्वाचं ज्ञान, विश्व निर्मितीचं ज्ञान, विश्व प्रकट करण्याची क्षमता असलेला जीव अल्पज्ञात येतो आणि मी अल्पज्ञ आहे म्हणतो आणि सर्वज्ञत्व विसरतो. इथं विद्या कंचुकात बांधला गेला. 3रं कंचुक कोणतं आहे? शिव. आपण पूर्ण तृप्त होतो, परम शांत, इच्छा नाही, संकल्प नाही, विकल्प नाही, आनंद स्वरूप होतो. पण इथं आपल्याला हे पाहिजे, ते पाहिजे, मी वेगळा आणि जग वेगळा, म्हणजे सुख दुसऱ्याकडून घ्यायची अपेक्षा झाली. इथं काय आलं? कोणतं कंचुक आलं? बोला. कोणतं कंचुक आलं?
मी अपूर्ण आहे, मला आणखीन पाहिजे. कोणतं कंचुक आलं? राग कंचुक. राग कंचुक. मी जन्मणारा आहे, वाढणारा आहे, म्हातारा होणार आहे आणि एक दिवस मरणारा आहे. हे आपलं नित्य स्वरूप विसरल्यामुळं कोणत्या कंचुकामुळे आम्ही लहान झालो? काल बोला. कंचुक. काल काल कंचुक. कंचुक. मी सर्व व्यापक आहे, पण मी स्वतःला या 3.5 हाताच्या देहापुरतं मर्यादित मानलं आणि माझं व्यापकत्व विसरून मी जीव भावात आलो. कोणतं कंचुक आहे? कोणतं कंचुक आहे? नियती. नियती कंचुक. नियती. हे 5 कंचुक आणि माया इथं पूर्ण आपल्या शिव स्वरूपाचा आपल्याला विसर पडला. आम्ही गगनाहून होतो की महान, झालो अणुहुनी लहान. आता आम्ही स्वतःला लहान समजू लागलो आणि आता मी जीवच आहे म्हणणार कोणचं तत्व आहे? बोला. पुरुष तत्व. पुरुष तत्व. इथं शिव स्वरूपाचा आम्हाला विसर पडला. देव वेगळा आणि मी वेगळा ही पूर्ण भाव झाला. आणि ह्या शुद्ध अशुद्ध 7 तत्वामध्ये प्राकृत अहंता निर्माण झाली. प्राकृत अहंता. पराहंता म्हणजे मी विश्वरूप आहे हा अहंकार, पराहंता. आणि मी या देहापुरता मर्यादित आहे म्हणजे ह्याला म्हणायचं प्राकृत अहंता. प्राकृत अहंता आणि पराहंता मधला फरक कोणाला सांगता येईल? बोला. पराहंता आणि प्राकृत अहंता. हा, जय गुरुदेव. एकदम बरोबर आहे. मी विश्वरूप आहे, विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. ही आहे पराहंता. हे विश्व माझं शरीर आहे, चिदाकाशमय स्वांगे. हे चिदाकाश रूप माझं विश्वरूपी शरीर आहे. ही पराहंता. आणि या पंचकंचुक माया पुरुष, मन, बुद्धी, अहंकार, प्रकृती, हे 4 पंच महाभूते, पंच तन्मात्रा, पंच कर्मेंद्रिय आणि पंच ज्ञान इंद्रिय, हे 20 आणि 4 24 आणि 7 24 आणि 7 किती झाले? बोला. 28. 31. 24 31. 31 झाले. ते 31 तत्व आम्हाला प्राकृत अहंतेत आणतात. तू शरीर आहेस, देव वेगळा आणि तू वेगळा. तर आम्हाला शुद्ध विद्या घ्यायची आहे. हे माया, हे प्रस्तावनेतलं प्रकरण इथं थांबवतात हे सांगून, आणि पुढं इथं हे प्रकरण लिहिण्यासाठी तुम्ही कोणता आधार घेतला अप्पा, असा तुम्हाला जर प्रश्न पडला तर इथं शास्त्रातलं प्रमाण दिलेलं आहे. हे कुठल्या आधारावर लिहिले तुम्ही? ही पराहंता, प्राकृत अहंता, ह्याच्यासाठी अप्पा तुम्हाला कुठला आधार आहे? असा जर शिष्याला प्रश्न पडला तर त्याच्यासाठी हे कुठून घेतलं? इथं श्लोक दिलेले आहेत. शुद्ध उपाधी परामाया. शुद्ध उपाधी परामाया स्वाश्रय मोहकारिणी. हा सिद्धांत शिखामणी मधला श्लोक आहे. शुद्ध उपाधी परामाया स्वाश्रया मोहकारिणी. आता परामाया कशी आहे म्हणतात? शुद्ध उपाधी आहे.
आणि ती शिवाच्या आश्रयानं राहते. ही परामाया शुद्ध उपाधी आहे, शिवाच्या मूळ स्वरूपापासून वेगळी नाही, आणि ही शिवाच्या आश्रयाने राहते म्हणजे शिवाची इच्छा आहे. जसं सूर्य आणि त्याचा प्रकाश वेगळा नाही, अग्नी आणि उष्णता वेगळी नाही, तशी ही परामाया आणि शिव वेगळा नाही. पण ही मोहकारिणी कधी होते? ह्याच्यामध्ये ज्यावेळेस स्वार्थ शिरतो त्यावेळेस ती काय होते? मोहकारिणी होते. तिचं स्वरूप कसं आहे? म शिवम परम ब्रह्म प्राप्तो तानी स्वभावतः. म म्हणजे काय? शिव. आणि य म्हणजे शिवाकडे पोहोचवणारी, असं तिचं स्वरूप आहे. स्वभावता तिचं स्वरूप तसंच आहे. तुम्ही सर्व कोण आहात? चित्शक्ती आहात. आता नमो चित्शक्ती, जी जगन्माता पार्वती, अज्ञजना उत्तम गती, जी चिया अनुग्रहे. ही समस्त स्त्री शक्ती भगवती आहे, जगदंबा आहे, आदिशक्ती आहे, आणि ती शिवाचं शुद्ध स्वरूप आहे, ती परामाया आहे. ही परामाया जीवाचं अज्ञान दूर करते. जोपर्यंत ती शुद्ध असते तोपर्यंत जीवाचं अज्ञान दूर करते. ती आदिशक्ती कोण आहे? ती चित्शक्ती जगन्माता पार्वती कोण आहे? तुम्हाला सांगता येईल? बोला. शक्ती आहे. कोण आहे? शिवाची परामाया. बोला. चित्शक्ती कोण आहे? जय जय गुरुदेव अप्पा. जय गुरुदेव. बुद्धी आहे, बुद्धी. आपणच आहेत अप्पा. मी आहे. हा, आपणच आहेत. आणखीन ह्याच्या पुढे जाऊन कोणाला ठामपणे सांगता येईल का? बोला. ती चित्शक्ती कोण आहे? शिवच आहे, शिवच आहे. मीच आहे म्हणजे मीच आहे. मीच आहे. ती चित्शक्ती जगन्माता मीच आहे. आईच्या रूपानं तीच आहे, बहिणीच्या रूपानं तीच आहे, पत्नीच्या रूपानं तीच आहे, समस्त ब्रह्मांडातल्या स्त्रियाच्या रूपानं नटलेली आदिशक्ती कोण आहे? ती जगन्माता पार्वती आहे, चित्शक्ती आहे. ती शिवाचं शुद्ध परामाया स्वरूप आहे. आणि तिचं कार्य काय आहे? बोला. तिचं कार्य काय आहे? जय गुरुदेव, मी एक रूपाची आहे ओळख आणि करून खायचे. नाही नाही. उत्पत्ती. त्या चित्शक्तीचं कार्य काय? हा, उत्पत्ती. आज्ञजना उत्तम गती. अज्ञानी माणसाला, घरातल्या माणसाला शिवपूजेला लावणं, भक्तीला लावणं, त्याला सन्मार्गावर चलिवणं, हे आई आधी बाळाला संस्कार देते, आपल्या पतीला संस्कार देते. घरातल्या सगळ्याला जर सन्मार्ग शिकवणारी कोण असेल तर ती चित्शक्ती आहे. ती चित्शक्ती जगन्माता पार्वती तुम्ही स्वतः आहात. आणि ही चित्शक्ती काय चमत्कार करू शकते याचं उदाहरण एका संताचं घेता येईल आपल्याला. एक 20-21 वर्षाचा तरुण, प्राचीन काळातली गोष्ट आहे. त्यावेळेस वाहनाचा शोध लागलेला नव्हता. माणसं चलत जायची, नावेनं प्रवास करायची, नदी असली तर, किंवा पोहून जायची, कमी अंतर असलं तर.
अशा या 20-21 वर्षाच्या मुलाचं लग्न झालं नवीन. पत्नी अतिशय सुंदर. त्याच एवढं प्रेम बसलं की तिला सोडून त्याला एक क्षणही राहावं वाटायचं नाही. मग कितीही प्रेम असलं तर बायकोनं माहेरला जावं का नाही सांगा? बोला. नवऱ्याचं कितीही प्रेम असलं तर बायकोनं तिच्या माहेरला जावं का नाही? बोला. जावं लागते. जावं लागतं. कारण जन्मदाते आई वडील आहेत. तुम्ही पार्वती होता त्यावेळेस तुमच्या वडिलाच्या घरी यज्ञ होता, निमंत्रण नव्हतं, पण तुम्ही महादेवाला काय म्हणालात? आपल्या आई वडिलाच्या घरी जाण्यासाठी निमंत्रणाची गरज नसते म्हणालात की नाही? बोला. हो हो. तुम्ही सती होता त्यावेळेस तुमच्या वडिलाच्या घरी यज्ञ होता, त्यावेळेस शिवानी सांगितलं आपल्याला निमंत्रण नाही, तिथं जायचं नाही. त्यावेळेस तुम्ही काय सांगितलं? आपल्या आई वडिलाच्या घरी जायला निमंत्रणाची गरज नसते. म्हणून तुम्ही माहेरी गेलात. आणि आता या स्त्रीला माहेरी जावं लागलं. नवऱ्याचं खूप प्रेम होतं, तिचंही नवऱ्यावर प्रेम होतं, पण ती शुद्ध माया, ची शक्ती, ती जगन्माता, आणि तिला नवऱ्याचं कल्याण झालं पाहिजे असं वाटायचं. ती ज्यावेळेस ती शिवा असते, ती परामाया असते, त्यावेळेस तिची इच्छा कशी असते? कल्याण स्वरूपी कल्याणी रमण. ती परामाया कशी असते? कल्याण स्वरूपी कल्याणी रमण. तिचंही नवऱ्यावर प्रेम होतं, पण त्याचं कल्याण झालं पाहिजे असं तिला वाटायचं. मग तिला माहेरी जावं लागलं. माहेरी गेली. माहेरी गेल्यानंतर ह्याला इथं करमत नव्हतं. ह्याचा एक एक क्षण एक वर्षासारखा चालला, ह्याला करमत नव्हतं. आणि तिचा विरह तिला सहन होत नव्हता. रात्री 12 वाजता उठला आणि आता काहीही करून तिला भेटायला जायचं आहे म्हणून निघाला घरून. त्याची सासरवाडी आणि गावामध्ये नदी, मोठी नदी. आता ही नदी कसं पार करायचं? तिला फक्त त्याच्या डोळ्यापुढे तिचं सौंदर्य होतं, तिच्या भेटीची ओढ होती. आणि त्यावेळेस एक ओंडका दिसला लाकडाचा. त्या ओंडक्यावर बसला अंधारामध्ये आणि हातानं पाणी मारत मारत तो कडेला आला. कडेला आल्यावर त्या ओंडक्याला 2 हात दिसू लागले. मग ते ओंडका असेल का असेल हो त्या नदीमध्ये तरंगत असलेलं? बोला. प्रेत होत ते. ते प्रेत होत. ते प्रेत होत. त्याला लक्षात आलं, घाबरला. अरे आपण प्रेतावर बसून आलो. पण त्याच लक्ष कुठं होत? त्या पत्नीपाशी होत लक्ष. कस तरी गेला, घरी गेला. अंधार. त्या काळात विजेचा शोध नव्हता, दिव्यावरच सगळं चालायचं. पत्नी दुसऱ्या मजल्यावर, तिची खोली दुसऱ्या मजल्यावर, आणि हे बाहेर येऊन थांबला. रात्रच्या दार कसं वाजवायचं, सासू सासऱ्याला कसं उठवायचं विचार करू लागला. दुसऱ्या मजल्यावर कसं? त्यावेळेस काहीतरी दोरी लोंबल्यासारखी दिसली त्याला, आणि वरी त्या दोरीला धरून वरी आला. हाताला मऊ लागू लागलं. वरी गेल्यानंतर त्याला लक्षात आलं, ज्याला धरून चढलो ते वेटाळा घालून सापानं एक त्या इमारतीच्या पाईपला वेटाळा घालून आपलं शरीर खाली सोडलेलं होतं, अंग.
त्याला धरून वरी आला आणि दार खटखटवलं. रत्नावली उठ, मी आलोय. त्यावेळेस ती रत्नावली, इतक्या रात्रच्या तुम्ही का आलात? त्यावेळेस ती म्हणाली, मी किती परेशानीतून आलोय तुला माहिती नाही, दार उघड, सगळं सांगतो. त्यावेळेस तिनं दार उघडलं. रत्नावली, तुझ्यासाठी मी नदीत प्रेतावर बसून आलो आणि सापाला धरून वरी चढलो. त्यावेळेस त्या रत्नावलीनं उपदेश केला, कशासाठी इथवर आलात? तुझ्या सौंदर्याचा, तुझ्या शरीराला पाहण्याचा, तुझ्या शरीराच्या मिलनाच्या ओढीनं मी इथवर आलो. त्यावेळेस त्या रत्नावलीनं सांगितलं, इतकं जर तुम्ही प्रेम माझ्या या नश्वर देहावर जितकं तुम्ही प्रेम करता, हे सौंदर्य काही दिवसामध्ये हे दात पडून जातील, हे गाल बसतील, हे डोळे बारीक होतील, चेहऱ्यावर सुरकुत्या पडतील. हे सौंदर्य कायम नाही. हे ताट असलेलं शरीर कमरेतून वाकेल, वृद्ध होईल. हे सौंदर्य शाश्वत नाही. पण या सुंदर शरीराला बनवणारा किती सुंदर आहे. त्या परमात्म्यावर जर तुम्ही प्रेम केलं तर तुम्ही महान संत व्हाल. तुमच्यामध्ये प्रेम आहे, ते प्रेम फक्त नश्वराकडून ईश्वराकडे वळवायचं आहे. हा रत्नावलीनं त्या पतीला आपल्या बोध दिला. तुम्ही खूप प्रेम स्वरूप आहात, तुम्ही ज्ञान स्वरूप आहात, पण तुमचं प्रेम चुकीच्या दिशेनं निघालेलं आहे. नश्वरावर तुमचं प्रेम आहे, नश्वर शरीरावर. तुम्ही तेच प्रेम ईश्वराकडे वळवा, तर तुम्ही महापुरुष व्हाल, महान संत व्हाल. बायकोच्या शब्दानं तो सावध झाला आणि लक्षात आलं की खरंच मी या नश्वर शरीरावर प्रेम करतो. त्या क्षणी तो वापस फिरला आणि त्यांनी रामचरित मानस सारखा ग्रंथ लिहिला. ते संत तुलसीदास संत झाले. तुलसीदास. ही शक्ती कुणाची आहे? बोला, ही कोण आहे चितशक्ती? परामाया, कोण आहे ती परामाया? शुद्ध विद्या. कोण आहे शुद्ध विद्या? आपणच आहोत. मीच आपणच आहे. मी त्याच्याही पुढे जाऊन मीच जगदंबा. पार्वती, मीच आहे. माया तुम्ही शक्ती. जर तुम्हीच आहात, तुम्ही स्वतः चितशक्ती आहात, तुम्ही स्वतः जगन्माता आहात, तुम्ही आदिशक्ती आहात, तुम्ही भवानी आहात, तुम्ही शुद्ध विद्या आहात. तुम्ही जर ठरवलं, त्या रत्नावलीनं काय केलं? तिचे पती अज्ञानात होते, नश्वरात प्रेम करत होते. ते प्रेम तिनं कुठं वळवलं? कुठं वळवलं? श्रीराम भक्तीकडे, ईश्वराकडे वळवलं. ईश्वराकडे. उपनिषद नश्वराकडून सांगा. कुठं वळवलं? ईश्वराकडे वळवलं. ते प्रेम तिनं कुठं वळवलं? नश्वराकडून ईश्वराकडे वळवलं. तर आमचं कार्य काय आता? तुम्ही परामाया आहात. तुम्ही पतीला विषयाकडे नेणार का परमात्म्याकडे नेणार? तुम्ही मुलांना संसारात गुंतवणार का ईश्वराकडे नेणार, भक्तीला लावणार? बोला, काय करणार? परमात्म्याकडे नेणार, मुलाला भक्ती परमेश्वराकडे नेणार, परमेश्वराच्या भक्तीला लावणार. बरोबर आहे. कळालं तुमचं स्वरूप तुम्हाला? आता पुढे जाऊ आपण. आता हे पुढचा श्लोक म्हणतो, मायेती प्रच्यते लोके ब्रह्मनिष्ठा सनातनी. ही माया कशी आहे? शिवाची मूळ शक्ती आहे. शिव कसा आहे? परम शिव, परब्रह्म स्वरूप आहे. त्याची शक्ती ज्या वेळेस ती अंतर्मुख होते,
शोधी त्वरित निज ठाय, ती अंतर्मुख होते त्यावेळेस ती का असते? ब्रह्मनिष्ठा सनातनी असते. ती आदिशक्ती असते, ती जगदंबा असते, ती चितशक्ती असते, ती पार्वती असते. पण ती जेव्हा संसाराकडे नेते त्यावेळेस ती कोण होते? कोण होते? अपरा माया. ही माया स्वभावतः शिवाकडे घेऊन जाणारी आहे. ती माया ज्या वेळेस अंतर्मुख होते, ईश्वर काय आहे आणि नश्वर काय आहे याचा शोध घेते त्यावेळेस ती कोण असते? कोण असते? परामाया. परामाया असते. आणि बाहेरमुख होते आणि बाहेरच्या जगामध्ये विषय सुख शोधते. हा माझा, हा लोकाचा. तुम्ही का म्हातारे झालाव का आत्ताच परमार्थ करायला? ज्यावेळेस म्हणते म्हातारपणला भजन करू, म्हातारपणला पाठ ऐकू, म्हातारपणला लिंग पूजा करू. आता आपले दिवस मौज मजा करायचे आहेत. हॉटेलमध्ये जाऊन दोघं नवरा बायको जेवायचं आहे. PVR थिएटरला पिक्चर बघायचा आहे. खाणं पिणं मजा करण्यासाठी आयुष्य मिळालेलं आहे. असं ज्यावेळेस ती सांगते आपल्या नवऱ्याला त्यावेळेस कोणती माया होते? अपरामाया. अपरामाया. हा, अपरामायेमध्ये जर तुम्ही तुमचं स्वरूप विसरलात आणि तुम्ही जर भोगवादी झालात, विषयामध्ये स्वतःही गुंतलात आणि आपल्या परिवारालाही तुम्ही या संसारात गटंगळ्या खायला जर घेऊन गेलात तर तुम्ही अपरामाया व्हाल. आणि आता आपल्याला ठरवायचं आहे आपण कोण आहोत आणि आपल्याला काय करायचं आहे. सांगता येईल? आपण आजपर्यंत परामायेच्या स्वरूपात काम केलं का अपरामायेच्या स्वरूपात काम केलं? प्रामाणिकपणे सांगता येईल का? बोला. अपरामायाच्या ह्याच्यात काम केलं. आता परामायाकडे जायचं. आपण सर्वजण आप्पाच्या चरणापाशी बसलेलो आहोत. प्रामाणिकपणे गुरु महाराजापुढे बोलायला आपल्याला हरकत नाही. बोला. अपरामायामध्ये होतो, आता परामायामध्ये जायचं. परामायेमध्ये जाण्यासाठी तुम्ही काय करणार? कर्म करणार, चांगले विचार सांगणार, चांगल्या मार्गाला लावायला लागणार. भक्ती मार्गाला जाणार. भक्ती मार्गाला एकटंच जाणार का तुम्ही? सहकुटुंब. सर्व कुटुंबाला तुम्ही भक्ती मार्गाला लावणार. आपण तारुणी तारी दुजियाते, वाढविले माते बाळा जैसे. संत कसे असतात? आपण तरतात आणि दुसऱ्याला तारतात. जसं आई जेवते आणि पोटात असलेल्या बाळाला नाळे वाटे मिळते. आई जेवते आणि पोट कुणाचं भरतं? बाळाचं. बाळाचं. गर्भाचा. घरी आई लिंग पूजा करते, शिवपाठ वाचते, शिवपाठ करत करत स्वयंपाक करते आणि ते शिवनामाच्या प्रभावानं प्रभावित झालेलं अन्न खाऊन घरचे पती, मुले, सुना, लेकी यांची ते शिवमय प्रसाद खाऊन त्यांची बुद्धी कशी होते? कशी प्रसादमय. होते? प्रसादमय. प्रसादमय होते, ज्ञानमय होते, सात्विक. भक्तिमय बुद्धी होते. मग ही कथा कुणाची चालू आहे? स्वतःचीच. स्वतःची चालू आहे. कुठं कैलासात बसलेल्या
शिवाची नाही, ना अयोध्येत बसलेल्या रामाची नाही, ना मथुरेत असलेल्या श्रीकृष्णाची नाही, तर हृदयात बसलेला जो आत्मा आहे, ज्यालाच शिव म्हणतात, ज्यालाच आत्माराम म्हणतात, जो आकर्षित करतो तो त्यालाच कृष्ण म्हणतात. ही प्रभू एकला अनंत रूपे तोची नटला. एकच तांदूळ आहे, त्याला कुणी चावल म्हणतो, कुणी राईस म्हणतो, कुणी पोंगल म्हणतो, पण तो काय आहे? तांदूळच आहे. तस एकच एक सद्विप्रा बहुधा वदंती, एकच सत्य आहे. ते सत्य म्हणजे आपल्या हृदयातला आत्मा आहे. तुम्ही त्याला शिव म्हणा, राम म्हणा, कृष्ण म्हणा, अल्ला म्हणा, येशू म्हणा, काहीही म्हणा, पण ते तत्व, तो भगवंत तुमच्या हृदयामध्ये आहे. आणि त्या भगवंतापर्यंत तुम्हाला कोण पोहोचू देत नाही, सांगता येईल का? बोला. अज्ञान. अज्ञान, अपरामाया. 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 ती अपरामाया कोण आहे? कोण आहे अपरामाया? बोला. मोह. मोह. आपली स्वार्थी इच्छा, आपली स्वार्थी इच्छा, नश्वराकडे घेऊन जाणारी इच्छा. आम्ही सर्व उठल्यापासून झोपेपर्यंत ईश्वराचा विचार करतो का नश्वराचा विचार करतो? बोला. ईश्वराच. खरं सांगा बरं. उठल्यापासून झोपेपर्यंत ईश्वराचा विचार असतो. नश्वराचा. नश्वराचाच विचार असतो. कारण माझं लेकरू म्हणतो काही शिव स्वरूप म्हणून खाऊ घालतो. मी खाणारे माझे गुरु माऊली आहेत, देव आहे म्हणून स्वयंपाक करतो का माझं लेकरू आहे, माझा नवरा आहे म्हणून करतो? माझं बोला. म्हणूनच करतो. माझं म्हणून करतो. पण स्वयंपाक सोडायचा नाही, स्वयंपाक करायचा आहे. खाणारे सर्व शिवरूप आहेत. मग तिसरा माणूस आला तरीही तो शिवरूपच वाटेल आपल्याला. आणि जिथं माझं म्हणलं तिथं अजून लोकांचं आलं. घरी जर अतिथी आला तर तो काय वाटेल आपल्याला? तोही शिवरूप वाटेल. याच्यासाठी आपल्याला या स्वार्थी विचारातून निस्वार्थी विचाराकडे घेऊन जायचं आहे. आणि तुम्ही परामाया आहात, शुद्ध विद्या आहात, चितशक्ती आहात, जगन्माता आहात, पार्वती आहात. तुमची सून ही जगन्माता आहे. तुम्ही जर त्या सुनेचा छळ करत असाल, तुम्ही सून असून सासूला जर कपवर चहा देत नसाल, तुमचे भाऊ शिवरूप आहेत, तुमच्या बहिणी शिवरूप आहेत, हे विश्व सर्व शिवरूप आहेत, अशी जर तुमची दृष्टी झाली तर तुम्ही अपरामाया नाही, तुम्ही परामाया. तुम्ही ज्या जगदंबेच्या दर्शनाला तुळजापूरला जाता, ती जगदंबा तुमचं शुद्ध विद्या तुमच्यात आली की तुम्हीच आहात. तुम्ही ज्या कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनाला जातात, तुमच्यात जर शुद्ध विद्या आली तर ती अंबाबाई तुम्हीच आहात. वैष्णव मातेच्या तुम्ही ज्या पायऱ्या चढून जातात, तुमच्यातली अपरामाया स्वार्थी इच्छा निघून गेली की तुम्ही ती शुद्ध विद्या चितशक्ती वैष्णवी माता तुम्हीच आहात. आम्हा सर्वांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक शिव प्रभूच्या कृपेने, सद्गुरुनाथाच्या आशीर्वादाने ही शुद्ध विद्या प्राप्त व्हावी, हीच सदिच्छा व्यक्त करून ही माझी वाकपुष्प पूजा समर्पण हो श्री गुरु राजा. मन्मथ शिवलिंग विनवी ओजा. श्री गुरु नागेशाशी, श्री गुरु नागेशाशी, श्री गुरु नागेशाशी.